नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. शिरूर येथे कायदेविषयक शिबिर यशस्वीरित्या संपन्न. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकार मुंबई व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आदेशावरून तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयात शिरूर तसेच शिरूर तालुका विधी सेवा समिती व शिरूर तालुका वकील संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मोफत कायदेविषयक शिबिर दिनांक 7 जुलै 2025 रोजी गाव तांदळी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे मोठ्या उत्साहाच्या व आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला. त्या कार्यक्रमाप्रसंगी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश माननीय के पटणी साहेब उपस्थित राहून कायदेविषयक मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे शिरूर तालुका वकील संघटनेच्या अध्यक्ष एडव्होकेट अमित विलास खेडकर, एडव्होकेट डी.वाय. कांबळे साहेब, एडव्होकेट प्रदीप बारवकर साहेब, एडव्होकेट भोलेनाथ पडवळ साहेब यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शिवपानंद रस्ते विषयी शेतकऱ्यांचा मार्गदर्शन करण्यासाठी एडव्होकेट गणेश कळसकर यांच्याकडून निमंत्रण देण्यात आलं होतं. यानिमित्त मला काल स्टेजवर बोलायची संधी मिळाली. मी आतापर्यंत पाठीमागे राहून राज्यातील सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क करून शेकडो शेतकऱ्यांचे रस्ते विषयक मार्गदर्शन करून कामे केले आणि करत आहे. परंतु काल प्रथमच न्यायाधीश मोठमोठे कायदेपंडित वकील यांच्या सर्वांसमोर बोलताना थोडा दबाव आल्यासारखे झाले होते. परंतु मला शक्य जमेल तसे शेतकऱ्यांना माहिती देण्याचा मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. शिरूर तालुका, आंबेगाव, दौंड व इतर तालुक्यातील खूप शेतकरी उपस्थित होते. यावेळी श्रीगोंदा तालुका चळवळीचे कृती समिती सदस्य एडव्होकेट कडूस पाटील व बापू पाटील जंगले हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे शिवपानंद चळवळीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले व सर्व शेतकऱ्यांनी या शासनाच्या अभियानाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. आपलाच एक शेतकरी भाऊ दादासाहेब जंगले पाटील, राज्य समन्वयक, शिवपानंद शेत रस्ते चळवळ, महाराष्ट्र राज्य. इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट. रुपया तुम्हाला कोणाला द्यायची गरज नाही. शासनाची योजना याचा लाभ घ्या प्रत्येकाने आणि गैरसमज कोणाचे करून घेऊ नका. याचा फायदा सगळ्या गावकऱ्यांना होणार आहे. आता जी म्हटलं मी बांधाचे वाद, हे बांधाचे वाद का झाले की आपण चळवळीच्या माध्यमातून सर्वात पहिलं शिव रस्ते खुले करायला चालू करतोय साहेब. शिव म्हणजे गावाची एक बॉर्डर आली, एक हद्द आली गावाची. जर गावाची हद्द फिक्स नसेल, गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची, जशी आपण म्हणतो राज्याची तशी देशाची प्रत्येकाला हद्द आहे. जर गावाचीच हद्द फिक्स नसेल तर अंतर्गतलं क्षेत्र बरोबर बसणार आहे. मग आपण एक स्ट्रॅटर्जी लावली काम करताना. पांढरस्ते जे राज्यभर करतोय त्यात केलं की पहिले शिवरस्ते खुले करायचे प्रत्येक गावात. शिवरस्ते खुले केले म्हणजे तुमच्या चारही बाजूची गावाची शिव खुली झाली, हद्द निश्चित झाली. तुमच्या गावात एक क्षेत्र जे काय असेल 5,000, 10,000, XYZ जे काही क्षेत्र असेल ते फिक्स झालं. हे झाल्यामुळे तुमचे येत्या काळात आपण जसे आज शिवरस्ते, पानंद रस्ते खुले करतोय किंवा शेतरस्ते, जेवढ्याचा प्रश्न आहे प्रत्येक शेतकऱ्याला. आज रस्ता नाही म्हणून तिथे घरात भांडणं तंडणं, प्रत्येक भावाभावामध्ये वाद आहे. हे प्रश्न भेटल्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे महाराष्ट्र मोजणी. जे बांधाचे पण वाद आहेत ना, जे आता मग सांगितलं की घराघरात जे वीज पेटू जाते किंवा वाद उचलले जाते, की बांधाचे वाद संपुष्टात आणायचे आपल्याला. की महाराष्ट्र मोजणी ट्रायल म्हणून आपण घेणार आहे एका गावात सुरुवातीला अगोदर, की त्या पद्धतीनं मग ती महाराष्ट्रावर संकल्पना राबवली जाईल. त्यासाठी आपण सगळ्यात पहिलं शिवरस्ते खुले करण्याचं काम करतो. हे खूप दूरदृष्टी आणि हे पिढ्याने पिढ्याचा स्वातंत्र्यापासून या विषय सांगणं असं वाटतं की आज स्वातंत्र्यापासून आतापर्यंत याविषयी कुठल्याही नेत्यांनी, संघटनेने विषयी आवाज उठवला नाही तर काही नाही, कुठेही दाखवून. कारण हे प्रत्येक राजकीय संघटनाने राजकीय याच्यासाठी गेल्या आणि याच्यामध्ये कोणत्याही राजकीय विषयामध्ये पडत नाही. म्हणून हा कळीचा मुद्दा आहे. महाराष्ट्रभर आपण हे स्वतःहून सामान्य शेतकरी एकत्र करून प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्यासाठीचा प्रयत्न करतो. त्या संदर्भातले शासन निर्णय विविध आणतोय. आता